नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे आषाढी एकादश, त्याच्या निमित्ताने उपवासाच्या नाश्त्यासाठी दोन पदार्थ केलेले आहेत। ते म्हणजे एक डोसा आणि दुसरं उपवासाची मिसळ। उपवासाच्या मिसळसाठी आता इथं पॅनमध्ये मी शेंगदाणे भाजून घेते। मी ऑलरेडी भाजूनच ठेवते शेंगदाणे नेहमी, आणि आता फक्त ओन्ली गरम केलेले आहेत ते, आणि एका प्लेटमध्ये साईडला ठेवून देते गार होण्यासाठी। तोपर्यंत इथं मी भिजवलेले वरी 1 वाटी आणि भिजवलेले शाबू मी 4 तासापूर्वीच भिजत घातले होते, ते मी आता इथं ह्याच्यामध्ये घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात। अर्धी वाटी दही आणि चवीनुसार आपल्याला मीठ, मिरची हिरवी 2 घातलेले आहेत। आणि आता हे चांगलं मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। तुम्हाला जास्त कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर आपण ह्याचं प्रमाण हे डबल पण घेऊ शकता। मी आता 1च वाटी वरी घेतलेली आहेत आणि अर्धी वाटी शाबू आता इकडे बारीक केलेले आहेत। ह्याच्यामध्ये 3 डोसे ते 4 डोसे होतात। आता पाहू शकता तुम्ही, इथं पाणी न घालताच मी आता हे बारीक केलेलं आहे मिश्रण। आणि याच्यामध्ये आता आपल्याला हवं तसं पाणी घालून आपल्याला मीडियम अशी पीठ करून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं छान डोस्याचं पीठ बॅटर तयार आहे। आणि याच्यामध्ये आता 15 ते 20 मिनिटासाठी मी साईडला ठेवून देते। आणि जो मिक्सरसाठी कट करायचा आहे त्याच्यासाठी शेंगदाणे हे मी मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सर 1-2-3 मिनिटासाठी 1 ते 2 सेकंदसाठी फिरवायचं आहे, आणि परत बंद करून परत एकदा 2-3 सेकंदसाठी फिरवायचं आहे। असं जाडं भरडं असं शेंगदाण्याचं कूट करायचं आहे, एकदम बारीक अशी फाईन पावडर नाही करायची। आणि आता हे पॅनमध्ये मी कटच्या फोडणीसाठी ते जिरे घातलेले आहेत तेलामध्ये, आणि त्याच्यातच शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे थोडंफार, आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट। आता हे मिश्रण एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे, करपू द्यायचं नाही आहे मिश्रण। असं चांगलं परतून घेते, आणि ह्याच्यामध्ये 1.5 वाटी होईल एवढं पाणी घातलेलं आहे। 1.5 ते 2 वाटी आपल्याला जितका कट हवा आहे तेवढं आपण घालू शकतो आहे। आणि चवीनुसार वरून मी मीठसुद्धा घातलेलं आहे। आणि आता हा एक कच्चा बटाटा जो बारीक चिरून असं घ्यायचं आहे, आणि मिसळच्या कटमध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला बटाटा। बारीकच चिरायचा आहे, नाहीतर मोठा पीस केला तर मिसळच्या कटामध्ये पटकन शिजणार नाहीत। आता बारीक असल्यामुळं पीस हे 2 ते 3 मिनिटातच उकळी आल्यानंतर उकळीमध्ये शिजून जातो बटाटा, आणि आपली मिसळचा कट हा तयार होतो। आता याला उकळी करत ठेवते साईडला। तोपर्यंत पॅनमध्ये हे तेल गरम झालेलं आहे, तेल लावून ठेवलेलं आहे पॅनला थोडं। आणि आता हे पीठ हे छानपैकी तयार झालेलं आहे, 15 ते 20 मिनिटात भिजलेलं आहे। आणि असं एकसारखं पॅनमध्ये स्प्रेड करून घेते छानपैकी, आणि पाहू शकता छान जाळी पण आलेली आहे डोशाला। एकदम मस्त असा डोसा तयार होतो। आता प्रमाण लक्षात ठेवा तुम्ही, शाबू 1 वाटी, अर्धी वाटी असेल तर वरी तांदूळ हे 1 वाटी घ्यायचं आहे। आणि आपल्याला जितकं प्रमाणात वरी घेतल्या त्याच्या निम्म्या प्रमाणातच शाबू भिजत घालायचे। आणि हा छानपैकी असा मऊ जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे। आणि आता हा तव्यामध्ये मी दुसरासुद्धा डोसा तयार करून घेते, छानपैकी पीठ असं स्प्रेड करून घेते, आणि छान टेस्टी डोसे बनतात। एकदम थोडे क्रिस्पी पण होतात, आणि जाळीदार मऊ छान टेस्टी असा नाश्ता बनतो उपवासासाठी। आणि हा सुद्धा प्लेटमध्ये मी दुसरा डोसा पण काढून घेते। आता ही आपली डिश तयार आहे, 2 डोसे आणि ही चटणी खोबऱ्याची केलेली आहे, आणि मिसळसाठी हा कट घातलेला आहे, आणि हे शाबू थोडे भिजवलेले घातलेले आहेत। आणि तुम्ही वरतून वेफर्स घालू शकता, साबुदाणे आणि बटाट्याचा चिवडासुद्धा तुम्ही घालू शकता। आणि असं छानपैकी आपली ही डिश तयार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।